हॅलो स्टुडंट, जस्ट आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आर्क्सचं बेसिक बघितलं होतं. कॉन्ग्रुएंट आर्क कशाला म्हणायचं कॉन्ग्रुएंट आर्क जर तुम्हाला देऊ नये की हे आर्क्स कॉन्ग्रुएंट आहेत हो ना, त्याच्या बेसिसवर आपल्याला 2 थेरम्स बघायचे. या व्हिडिओमध्ये एक थेरम एक्सप्लेन करते, नेक्स्ट व्हिडिओमध्ये दुसरा थेरम, आणि झालं. एवढी थेरी तुम्हाला आली तर नेक्स्ट प्रॅक्टिस सेट तुम्हाला इझिली कॅल्क्युलेशन समजतील. तुम्हाला कन्सेप्ट लक्षात ठेवायचे आहे, लर्न करायचे आहे. तर एक कन्सेप्ट सांगितलं होता आर्कचा मी. सर्कलचा जो पार्ट असतो त्याला आर्क म्हणतात, राईट. त्या आर्कचं एक कन्सेप्ट सांगितलं होतं की कॉन्ग्रुएंट आर्क्स आहेत असं दिलेलं आहे. म्हणजे काय दिलेलं असते, म्हणजे त्या आर्क ज्या रेडियस पासून आणि अँगल पासून बनलेला आहे तर त्यांचे सेंट्रल अँगल इक्वल असतात, त्यांच्या रेडियस इक्वल असते, म्हणून ते 2 आर्क्स कॉन्ग्रुएंट असतात. हे कॉन्ग्रुएंट आर्कची डेफिनेशन होती, राईट. ते आपण बघितलं होतं. आता आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, जर 2 आर्क्स कॉन्ग्रुएंट आहेत, द कॉर्ड्स करस्पॉन्डिंग टू कॉन्ग्रुएंट आर्क्स. तुम्हाला काय दिलंय, कॉन्ग्रुएंट आर्क आहे असं दिलंय. म्हणजे सपोज मी हा एक सर्कल घेतला आहे, याचा हा सेंटर बी घेतला आहे, हा एक आर्क आहे एपीसी आणि दुसरा आर्क आहे EQD. तर हे 2 आर्क्स कॉन्ग्रुएंट आहेत, म्हणजे सारखे आहे. म्हणजे याचं जेवढं डिग्रीमध्ये मेजरमेंट असते अँगल सारखं आर्कचं, याचं जेवढं मेजरमेंट आहे तेवढंच याचं आहे असं दिलेलं आहे. कॉन्ग्रुएंट आर्क आहे एकाच सर्कलचे, किंवा कॉन्ग्रुएंट सर्कल. कॉन्ग्रुएंट सर्कल का बरं म्हटलंय, कधी सर्कलला कॉन्ग्रुएंट म्हणायचं, जेव्हा त्यांच्या रेडियस इक्वल असतात तेव्हा त्या सर्कलला कॉन्ग्रुएंट सर्कल म्हणतात. हा एक सर्कल, किंवा आता कसं आहे, हे दोन्ही आर्क एकाच सर्कलचे आहे, राईट. तुम्हाला जो 2 डिफरंट सर्कल दिले असेल आणि 2 डिफरंट सर्कलचे आर्क, हा आर्क याला सारखा आहे असं म्हटलं आहे. तर ते सर्कल कसे असले पाहिजे, दॅट सर्कल मस्ट बी कॉन्ग्रुएंट सर्कल. कॉन्ग्रुएंट सर्कल म्हणजे असे सर्कल ज्याची रेडियस इक्वल. म्हणजे हा 4 सेंटीमीटरचा सर्कल काढला तर हा सुद्धा 4 सेंटीमीटर रेडियसवाला सर्कल काढायचा. म्हणजे 2 सर्कलच्या रेडियस सारख्या असल्या तर आपण त्याला काय म्हणतो, कॉन्ग्रुएंट सर्कल. ठीक आहे. तर एक तर कॉन्ग्रुएंट सर्कलचे आर्क किंवा एकाच सर्कलचे 2 आर्क्स कॉन्ग्रुएंट असेल तर कॉर्ड सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात असं याचं म्हणणं आहे. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. का बरं, 2 सर्कलचे आर्क्स कॉन्ग्रुएंट असले तर त्याचे करस्पॉन्डिंग, त्या आर्कच्या करस्पॉन्डिंग म्हणजे त्या आर्कला सोबत असलेला कॉर्ड. आता कॉर्ड कशाला म्हणायचं, मी सर्कल चॅप्टरच्या स्टार्टिंगला फर्स्ट डेला बेसिक शिकवलं होतं. सर्कलवरच्या 2 पॉईंटला जोडणारी ही कॉर्ड आहे, AC कॉर्ड आहे, D सुद्धा कॉर्ड आहे, ही सर्कलवरच्या 2 पॉईंटला जॉईन करते. जर हे आर्क्स कॉन्ग्रुएंट आहे तर ही कॉर्ड सुद्धा कॉन्ग्रुएंट असते. हा थेरम आहे. का बरं असते याचं प्रूफ बघायचं आहे. ठीक आहे, बघा. गिवन काय राहणार, इन अ सर्कल विथ सेंटर बी सर्कल असलेल्या सेंटरमध्ये आर्क APC इज कॉन्ग्रुएंट टू आर्क DQE. APC आणि DQE हे 2 आर्क कॉन्ग्रुएंट आहेत. तुम्हाला बस एवढंच दिलंय की या 2 सर्कलचे हे 2 आर्क्स कॉन्ग्रुएंट आहे, एवढीच इन्फॉर्मेशन आहे. प्रूव्ह काय करायचं आहे, याचे हे जे कॉर्ड्स आहे AC आणि DE हे सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात, हे प्रूव्ह करायचं आहे. आता टेक्स्टबुकमध्ये ॲक्टिव्हिटी टाईप दिलेला आहे, तुम्हाला ओन्ली ब्लँक्स फिलअप करायचे हो ना, बॉक्सेस फिलअप करायचे. बट जरुरी नाही एक्झाममध्ये तसंच आहे. एक्झाममध्ये येऊ शकते प्रूव्ह द थेरम. हा थेरम प्रूव्ह करा. ना डायग्राम दिलेली राहील, ना गिव्हन, ना काही प्रूव्ह. तुम्हाला सगळं डायग्राम तुमच्या मनाने ड्रॉ करावं लागेल, डायग्रामला पाहून गिव्हन लिहावं लागेल. गिव्हन लिहावं लागेल का हे 2 आर्क सारखे आहे, आणि प्रूव्हमध्ये लिहावं लागेल की तर मग हे कॉर्ड सारखे. ठीक आहे. तुम्हाला पूर्ण डायग्राम पासून ते गिव्हन प्रूफ पर्यंत स्वतःच्या मनाने इच अँड एव्हरी लाईन लिहिता आली पाहिजे. ठीक आहे. ॲक्टिव्हिटी टाईप दिलं आहे टेक्स्टबुकमधलं तर वेल अँड गुड, मग काय ते फारच इझी. बट तसं नाही दिलं तर असं सुद्धा तुम्हाला सॉल्व करता यायला पाहिजे. ठीक आहे. कसं सॉल्व करायचं, आता कॉर्ड कॉन्ग्रुएंट दाखवायचं आहे. कॉर्ड म्हणजे या ट्रँगलची साईडच आहे हो ना, आणि जर 2 ट्रँगल्स जर कॉन्ग्रुएंट झाले तर त्याचे ऑल पार्ट्स, ट्रँगलचे पार्ट कशाला म्हणायचं, त्याच्या साईड्स आणि अँगल, राईट. तर जर 2 ट्रँगल तुम्ही कॉन्ग्रुएंट दाखवू शकले तर त्याचे ऑल पार्ट्स ऑटोमॅटिक करस्पॉन्डिंग वेनी कॉन्ग्रुएंट होतात. तुम्हाला मी कॉन्ग्रुएन्सीच्या 5 टेस्ट जस्ट 2 दिवसा अगोदर शिकवल्या. त्याचं बेसिक्स 5 टेस्टचे नावं शिकवलेत. ठीक आहे. ते तुमचं सगळं लर्न असायला पाहिजे, कारण 9th क्लासमध्ये तो कम्प्लीट एक चॅप्टर झालेला आहे. स्टील रिव्हिजन म्हणून मी 9th क्लासचं बेसिक घेतलेलं आहे. तर होप्स तुमची ऑल 5 टेस्ट लर्न असेल तर तुम्हाला आयडेंटिफाय करता येईल की हे 2 ट्रँगल कुठल्या टेस्टनी कॉन्ग्रुएंट आहे. एकदा का 2 ट्रँगल कॉन्ग्रुएंट झाले
तर आपण ही साईड याला सारखी असं लिहू शकतो. आणि साईड म्हणजेच काय, तर सर्कलची कॉर्ड आहे, हो ना. सर्कलच्या आतमध्ये ट्रँगलच कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहे ना. जर तुम्हाला तेवढं बेसिक येत आहे तर हा थेरम फार सिंपल आहे. तर मी काय करते, प्रूफमध्ये 2 ट्रँगल कन्सिडर करते. कोणता 2 ट्रँगल, एक हा ABC आणि दुसरा हा DB. हे 2 ट्रँगल घेतले. आता हे 2 ट्रँगल कुठल्या टेस्टने कॉन्ग्रुएंट आहे, तर पहिले आपण डायग्रामला ऑब्झर्व करूया. याचे हे चारही रेडियस, ज्याला प्लुरल फॉर्म मध्ये रेडाय म्हणूया, ऑल 4 रेडाय इक्वल राहील. BA BC BD B हे चारही इक्वल राहील, कारण एकाच सर्कलचे रेडियस आहे. रिझन काय रियल, रेडाय ऑफ सेम सर्कल. बट लिहिताना आपल्याला 2च लिहावं लागेल, या ट्रँगलची एक, या ट्रँगलच्या दुसऱ्याला, हो ना. समजा ही याला सारखी लिहिली, एकाच ट्रँगलच्या दोन्ही नाही लिहायच्या. आपल्याला आयसोसेलस ट्रँगल थेरम यूज करायचा आहे का, एका ट्रँगलच्या 2 आयसोसेलस ट्रँगल नाही. आपल्याला 2 ट्रँगल कॉन्ग्रुएंट दाखवायचे, म्हणजे एक साईड या ट्रँगलची तर एक साईड या ट्रँगलची. तर याची याला दाखवा नाही तर याला दाखवा, चौघं सारखेच आहे, कोणालाही दाखवा. मी या ट्रँगलची ही साईड घेतली, साईड लिहा और सेगमेंट AB म्हणा नाही तर BA म्हणा, कोणाला, BD ला. रिझन काय लिहाल याला, रेडाय आहे ना, रेडाय ऑफ सेम सर्कल, रेडाय ऑफ सेम सर्कल, ठीक आहे. ही रेडियस. त्याच्यानंतर दुसरी कोणती रेडियस, या ट्रँगलची ही रेडियस या ट्रँगलच्या याला सारखी आहे. BC इज कॉन्ग्रुएंट टू B, सेगमेंट BC इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट B. रिझन काय लिहाय, सेम रेडाय ऑफ सेम सर्कल. हा, ठीक आहे. आता AC इज कॉन्ग्रुएंट टू D लिहाल का, नाही, ते तर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग आता साईड तर कुठली उरली नाही. हा अँगल याला सारखा राहील का, अँगल B ला काय मिळेल, ABC. अँगल ABC, हा पहिले मी ABC ट्रँगल घेतला ना लिहिताना वरती, तर मग याचीच इन्फॉर्मेशन पहिले लिहावं लागेल. अँगल ABC इज कॉन्ग्रुएंट टू दिस B. तर या B चं नाव कसं लिहाल, DBE, नाही तर EBD. मदत आला पाहिजे, काय लिहू, EBD. का बरं हे 2 अँगल सारखे आहे, हे 2 अँगल सारखे आहे असं काही गिवन मध्ये होतं का, नाही. गिवन मध्ये फक्त लिहून होतं की का आर्क्स कॉन्ग्रुएंट आहे. मग आपण अँगल सारखे दाखवले. आणि हे अँगल कोणते आहे, सेंटर आहे ना B, हे इथे लिहिलं B सेंटर आहे, म्हणजे हे सेंट्रल अँगल आहेत. हे 2 सेंट्रल अँगल का बरं कॉन्ग्रुएंट आहेत, लिहिलं ना मी कॉन्ग्रुएंट आहे. रिझन लिहावं लागेल, कारण हे 2 आर्क सारखे आहे, हे 2 आर्क सारखे आहे असं गिवन आहे. जर 2 आर्क सारखे आहेत तर कॉन्ग्रुएंट आर्कची डेफिनेशन काय असते, तर जर 2 आर्क कॉन्ग्रुएंट आहे याचा अर्थ त्याच्या रेडाय, त्या आर्क बनवणाऱ्या, या आर्क बनवणाऱ्या ह्या रेडाय आणि सेंट्रल अँगल कंपल्सरी सारखे असलेच पाहिजे. दोन्ही पण, रेडाय पण सारखे असले पाहिजे दोघांचे सेंट्रल अँगल पण कंपल्सरी सारखे असले पाहिजे, तरच 2 आर्क्स कॉन्ग्रुएंट असतात. आणि 2 आर्क जर कॉन्ग्रुएंट आहे म्हणत आहे, याचा अर्थ त्याचे सेंट्रल अँगल सारखे असले पाहिजे. ही कॉन्ग्रुएंट आर्कची काय आहे, डेफिनेशन आहे. म्हणून इथे रिझन मध्ये लिहिताना डेफिनेशन, बाय डेफिनेशन ऑफ कॉन्ग्रुएंट आर्क्स. ही कॉन्ग्रुएंट आर्कची डेफिनेशन आहे की 2 आर्क कॉन्ग्रुएंट आहे म्हणजे त्यांचे सेंट्रल अँगल कॉन्ग्रुएंट कंपल्सरी असले पाहिजे, म्हणूनच ते कॉन्ग्रुएंट आहे. ठीक आहे. मग आता कोणती टेस्ट येते बघा बरं, 2 साईडच्या मधातला अँगल येते. तर डायग्रामला बघून समजायला यायला पाहिजे तुम्हाला कोणती टेस्ट, SAS, राईट. हा, तर टेस्टचं नाव जेव्हा लिहितो आपण इथे साईड का अँगलचा सिम्बॉल का ट्रँगल, तर टेस्टचं नाव ऑलवेज ट्रँगल समोर लिहितात. तर ट्रँगल ABC इज कॉन्ग्रुएंट टू दुसरा ट्रँगल DBE. आता ट्रँगल सिम्बॉल काढलाय तर टेस्टचं नाव बाय 2 SAS, 2 साईडच्या मधातला अँगल, SAS टेस्ट. ठीक आहे. बाकी उरलेली टेस्ट येते का, ASA टेस्ट म्हणाल का, 2 अँगलच्या मधातली साईड आहे का, नाही, 2 साईडच्या मधातला अँगल. मग जर 2 ट्रँगल SAS टेस्टनी कॉन्ग्रुएंट झाले आहे तर ऑटोमॅटिक सर्व पार्ट्स याचे कॉन्ग्रुएंट होतातच. तर आपल्याला कोणत्या पार्टचं काम आहे, तर साईड आणि अँगल पैकी या साईडचं काम आहे. तर सेगमेंट AC इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट D, सेगमेंट AC इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट D.
आणि आता दोन ट्रँगल्स कॉन्ग्रुएंट दाखवल्यावर ऑलवेज रिझन काय लिहिताय? यस, करस्पॉन्डिंगच लिहायचं. करस्पॉन्डिंग साइड ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रँगल शॉर्ट फॉर्म यूज करू शकता. ठीक आहे. मग ACD ला सारखं आहे. AC लाच काय म्हणाली या सर्कलची? ट्रँगलसाठी साइड आहे, सर्कलसाठी काय आहे? इट इज कॉर्ड. कॉर्ड AC इज कॉन्ग्रुएंट टू कॉर्ड DE. हेच प्रूव्ह करायचं होतं. हेच प्रूव्ह म्हणजे या थेरम वरून तुम्हाला काय लक्षात आलं? जर दोन आर्क्स कॉन्ग्रुएंट असतील एकाच सर्कलचे किंवा कॉन्ग्रुएंट सर्कलचे, तर त्या आर्क्सच्या करस्पॉन्डिंग कॉर्ड्स ऑटोमॅटिक कॉन्ग्रुएंट होतात. ठीक आहे. सिंपल थेरम आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये याचा आपल्याला कन्व्हर्स बघायचं आहे. म्हणजे जे गिवन मध्ये ते प्रूव्ह मध्ये राहील आणि जे प्रूव्ह मध्ये ते गिवन मध्ये राहील. ठीक आहे.